नमस्कार. आज पुणे मुंबई, मुंबई पुणे हा प्रवास करण्याचा योग आला आणि नुकतंच कालच ज्या प्रकल्पाचं उद्घाटन झालं ते म्हणजे मिसिंग लिंक, ज्याला देवेंद्र फडणवीसांनी कनेक्टिंग लिंक असंही म्हटलं आहे. ठीक आहे, त्याबद्दल थोडंसं मला माझं वैयक्तिक मत मांडायचं आहे. राज्यात विकास झाला पाहिजे का, तर निश्चितच झाला पाहिजे. कालचा जो मिसिंग लिंक बांधला आहे त्याची गरज होती का, तर निश्चितच थोडीफार होती आणि नसतं केलं तरी चाललं असतं. कारण विकास हा फक्त पुणे मुंबई ह्या शहरापुरताच मर्यादित राहिला काय, आणि पुणे मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही. जरी तो प्रकल्प केला गेला नसता तरी देखील ह्या महाराष्ट्राचं काय अडलं नसतं. त्या प्रकल्पावर 7,000 कोटी रुपये खर्च केला आहे आणि मराठवाडा, खानदेश, विदर्भ या परिसरातले जे काही दुर्लक्षित तालुके आहेत या ठिकाणी अनेक मूलभूत गरजा आहेत. या पैशात आपल्याला नदीजोड प्रकल्प राबवता आला असता का? दुष्काळग्रस्त भागात आपल्याला धरणं बांधता आली असती का? शिक्षण, आरोग्य सुविधांबाबत काही खर्च करता आला असता का? निश्चितच करता आला असता आणि हा प्रकल्प नसता केला तरी चाललं असतं. पण केला आहे, हरकत नाही. कारण लोक म्हणतील की मी विकासाच्या विरोधात बोलतो, तर निश्चितच नाही. या प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत जर बोलायचं झालं तर जे समृद्धी महामार्गाच्या बाबत झाले तेच येत्या 4-6 महिन्यात तुम्हाला जाणवेल की या ठिकाणचा रस्ता खराब झालेला दिसेल. बाळासाहेब ठाकरे आणि नितीन गडकरी यांनी जो साधारण अंदाजे 30-35 वर्षापूर्वी पुणे मुंबई महामार्ग बनवला आहे त्याचा दर्जा देखील अतिशय चांगला आहे. आजही तो रस्ता वापरात आहे. मात्र हा रस्ता फार काळ टिकल असं काही वाटत नाही. एकंदरीत पैसा का खर्च केला जातो अशी शंका येते की ठीक आहे, आत्तापर्यंतची जेवढी सरकार झाली प्रत्येक कामात थोडाफार घोटाळा, भ्रष्टाचार होतोच. तो काही टाळता येणार नाही. भ्रष्टाचार हजारो वर्षापूर्वीपासून चालत आला आणि इथून पुढचे 1000 वर्ष देखील चालत राहणार आहे. पण खायचं किती ह्याला काहीतरी मर्यादा पाहिजे. आणि एक गोष्ट आठवली स्वर्गवासी अजितराव पवारांची, की त्यांनी एक कारण सांगितलं होतं. ते सकाळी पहाटे उद्घाटन का करायचे. त्यांनी त्यांच्या शेवटच्या मुलाखतीत सांगितलं होतं की मी 6 वाजता यासाठी प्रकल्पाचं उद्घाटन करतो की मंत्री आला की रहदारी वाढते आणि रहदारी आल्या की लोकांना शिव्याशाप दिला जातो. ह्या मंत्र्यांना उद्घाटन करणारे लोक शिव्याशाप देतात आणि ही रहदारी टाळण्यासाठीच ते पहाटे उठून उद्घाटनं करायचे. काल आपण जर पाहिलं तर लोक अक्षरशः 3-3, 4-4 तास ह्या 40-45 डिग्री उन्हात ताटकळत थांबली होती आणि ह्याचा शिव्याशाप हा फडणवीस आणि शिंदेला जात होता. त्यामुळं यापुढं तरी ह्या सरकारनं अशा प्रकल्पांची उद्घाटनं करताना काळजी घ्यावी की लोकांना त्रास होणार नाही. आणि विकास म्हणजे फक्त पुणे आणि मुंबई नाही तर महाराष्ट्र आहे, याची काळजी घ्या. धन्यवाद.